अहो जीजी तुम्ही जरा शांत व्हा बघू। अहो त्रास तर सगळ्यांनाच होतोय की। यो त्रास ना, यो त्रास हिच्यामुळे होतोय। ही मला घरात बाई नाही पाहिजे। तिथं मला तोंड पण नाही बघायचं। काय करतेस? बस बस इकडे। मी पाणी आणते। बस इथं। अगं शांत व्हा बघू। असं कसं बोलतेस तू? जीजी 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 असं काय बोलताय? मी तुमच्या पाया पडते। या तिची काय बी चूक नाही। तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका जीजी। म्हणजे जीजी म्हणतात ते खरंच आहे। जिंक त्यावेळी थांबले असते तर आज ही वेळ आलीच नसती। पण उगाच त्यांना बोलून पण काय उपयोग नाही बरं का जीजी। अगं जीजे कसं नाहीये। अगं आता या जर गोष्टी काढून काही उपयोग आहे का? हे बघ तू म्हणतीस तसं आपण सगळ्यांनी अजिंक्यांना सांगितलं असतं, मग शीतल बी आपल्या बाजूने बोलल्या असत्या। पण अगं अजिंक्यांनी ऐकलं असतं असं वाटतंय का तुला? अजिंक्य बी मुलकाचे हट्टी होते। शीतल त्यांच्या बाजूने बोलल्या म्हणून सगळं समजून उमजून झालं तरी। बरोबर बोलतेस तुझ्या एडे। जीजे आपलं काय ठरलं होतं? समाधान्या अरे कसं कसं पुढे जायचं र? अरे पोराचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे जात नाही र। खाता पिता बसता उठता माझा आजाचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे येतो की र। तुला माहितीये की नाही, लहानपणी आजा बाहेर खेळायला जायचा। त्याला याला 5-10 मिनिटं उशीर जरी झाला तर जीव माझा घाबरावायचा र। कुठे आहे माझ्या काळजाचा तुकडा? आजा कुठे आहे माझा? समाधान सांग की, तू तरी सांग। जीजे अगं असं काय करतीस? एकदा त्या पोराकडे बघ। अगं तो अर्जुन नाही, आपला आजा आहे आजा। ही पोर आपलं आहे ते, मग ठेव आणि चल लेख। हो जीजी असं कसं राहणार पोराईशिवाय? आणि शीतल तुम्ही तरी राहू शकताय का? जे झालं ते उगाळण्यात काय अर्थ आहे? मला माहितीये अहो आपल्या सगळ्यांच्याच काळजावर जखम झाली। जीजी तुम्हाला माझा राग आलाय ना, त्यापेक्षा 10 पटीनं मलाच आलाय। माझाच रोज कोसते स्वतःला। म्हणते की तिथले अगं तवाच थांबवलं असतंस तर आज येळच आली नसती। रोज आईचार येतो की तवाच धरायला पाहिजे होते त्यांचं पाय, तवाच आडवी जायला पाहिजे होते, जाऊच दिलं नव्हतं पाहिजे त्यांना। मग माझ्या मनात असा विचार येतो की त्यांना थांबवलं असतं तर सगळं नीट झालं असतं। हा नाही जीजी
अजिंक्य आपल्या सगळ्यांच्या प्रेमा खातीर थांबले असते. आपण आग्रह केला असता ना तर नक्कीच थांबले असते ते. पण त्यांच्यात जीवच नसता. त्या माणसाचा जीव तिथं बॉर्डरवर आहे. पण मला एवढं माहितीये की त्यांना जर का आपण थांबवलं असतं ना तर ते जित्यापणी मरून गेले असते. त्यांचं शरीर इथं असतं आपल्या संग. पण मन कधीच वाऱ्यावर बॉर्डरवर गेलं असतं. पण जीजी असं मन एकीकडं आणि शरीर एकीकडं असलेला नातू चालला असता तुम्हाला. जीजी माझं राहू द्या. माझ्यापेक्षा चांगलं तर तुम्ही ओळखता त्यांना. मी म्हणते ते चुकीचं आहे. सांगा बघू. अगं तुझ्या पुढ्यात बाळ आहे. तू त्रास करू नकोस घे बाई. नाही मामा, त्यांचा जीव तिथं आर्मीत आहे हे माहितीये मला. आणि म्हणूनच त्यावेळी मी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे असं नाही वाटत मला. पण जर का तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की मी चुकले तर मी ते भोगायला तयार आहे. शितले थांब. पुरी चुकलं माझं. माफ कर पुरी मला. माझ्या लेकराला आईची माया नाही मिळाली. अगं मी त्याला लय दिलं पण त्याच्या डोळ्यात ते दिसत होतं. पण आता त्याच्या पोराच्या नशिबातलं हे आईचं सुख आईची माया हे काढून घ्यायचं पाप नाही करणार मी. शितले रागाच्या परत बोलले ग मी. मला काही कळलं नाही ग. चुकलं माझं. शितले असं बोलू नका. तुमच्या काळजात काय कालव चालले ते मी समजू शकते जीजी. जीजी माझा विचार करा की तुम्हीच असं वागला तर मी कुणाकडे जायचं. शितले आता आपण आजीची किस्ती वाट बघायची ग. काय करावं मला काय कळत नाही बघ. खरं सांगू का मला या अजिबात सहन होत नाही ग पुरी. जीजी सहन करावं लागेल. थोडा वेळ लागेल पण या लेकरासाठी आपल्याला उभं राहावं लागेल. वेळ हे सगळ्यात चांगलं औषध आहे याच्यावर. होय नाही म्हणजे अजिंक्य आर्मीत जाणार तेव्हा असं काहीतरी होईल याची कल्पना होतीच की आपल्याला. सत्य थोडीच बदलणार आहे आता. जीजी भैया म्हणते ते बरोबरच आहे. अहो आपल्याला किती बी वाटलं तरी सत्य थोडंच बदलणार आहे. अगं तुला जसा त्रास होतोय तसा सगळ्यांना होतोय की. पण एकदा बाळाकडे बघ की जे काय झालं त्याच्यात त्याची काय चूक आहे. त्याची आबाळ करून कसं चालेल आपल्याला. आजा परत येणार नाही हे आपण स्वीकारलं पाहिजे. येणार
कधी कसं माहित नाही मला, पण अजिंक्य जिवंत आहे. कुठं असत्याल, काय करत असत्याल माहित नाही मला, पण ते आहेत. तुमचा कुणाचा विश्वास बसत नसल, पण माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं गुडलक कायम त्यांच्या बरोबर आहे. अजिंक्यांना काय भी होणार नाही. कुछ बोला इसने? जनाब अभी तक कुछ नहीं बोला। तू जानता भी है तू कहाँ है? तू हमारे मुल्क में है। बता यहाँ क्यों आया था? बताओ तुम्हारा मकसद क्या है? तू यहाँ जासूसी करने आया था ना? देखते हैं कब तक नहीं बताता। इसका अच्छे से ख्याल रखना। उठा, उठा इसको। जयश्री, जयश्री. हा बोला की, काय झालं? बरं झालं इथंच भेटला. आम्हाला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आमच्याशी? बोला की, काय झालं? याच्यावर सह्या करा. काय हे? डिवोर्सचे पेपर. काय? होय, आपलं एक लग्न म्हणजे डील झालं होतं, ते संपलंय आता. संपलं म्हणजे? संपलंय म्हणजे फिनिश झाले. हो, हे बघा, आम्हाला तुमच्यावर काय संसार करायचा नाही. ते पटकन डिवोर्स देऊन टाका आम्हाला. हो, पण तुम्ही आम्हाला हे असं तडकापडकी कसं काय सांगू शकता? तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही काय करायचं ते. आमचं आम्हाला बरोबर कळतं. चला हो, सह्या करा लवकर, आम्हाला लय गडबड आहे. चला. कसली गडबड आहे? तुम्ही आम्हाला डिवोर्स दिल्याशिवाय आम्ही पुढे काय करू शकत नाही. चला सह्या करा. काय करणार आहे तुम्ही पुढे? लग्न. कोणाशी? आमचं जिच्यावर प्रेम आहे तिच्याशी. म्हणजे कोण? आता कोण असणार? शीतल. हो, काही काय बोलताय तुम्ही? करेक्टच बोलतो आम्ही. तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही काय करायचंय ते. आम्ही शीतलचा तिच्या बाळासोबत स्वीकार करतोय. तुम्ही सह्या करा. हो, असं काय करताय तुम्ही? आता तरी शुद्धीवर या. आता तरी शहाण्यासारखं वागा. हो, आधीच शीतल अजिंक्यचं सूड उगवण्याच्या नादात मामी. आपण आपलं केवढं नुकसान करून घेतलंय माहितीये ना? हे बघा, अजिंक्यांचं काही जरी झालं तरी शीतल तुमच्या संग नाही लग्न करणार. त्यामुळे तुम्ही शीतलचा विषय डोक्यातनं काढून टाका. ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आमचं आम्हाला बरोबर कळतं. आमचा जन्मच तिच्यावरती प्रेम करण्यासाठी झालाय. आमचा शेवटचा श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही तिच्यावरती प्रेम करत राहू. तुम्ही सह्या करा लवकर. आम्हाला बी वाटायचं की आम्ही अजिंक्यांना कधीच विसरू शकणार नाही, पण असं काय बी नसतंय. हे बघा, आपण दोघं चांगला संसार करू एकत्र. काय? आपण दोघं चांगला संसार करू? आम्हाला काय पिसळलेलं कुत्रं चावलंय? आणि तुमचा डोळा आमच्या प्रॉपर्टीवर होता हे न कळणे इतपत मूर्ख नाही मी. नाही नाही नाही, तसं काय बी नाही. हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर या किल्ल्या आम्ही तुमच्या हवाले आत्ताच्या आत्ता करायला तयार आहे. पण या तर आम्हाला पाहिजेच आहेत. त्याच्याबरोबर या कागदावर सह्या पण. डू इट फास्ट, आम्हाला गडबड आहे. काय शीतले, क्यों बुलाया हमको? हाँ ग, मी दुकान तसंच उघडं सोडून आलोय. हाँ नहीं तो क्या. अब ऐसा क्या हुआ है? ए असू दे,
मला अर्जुन सोबत खेळायला मिळालं. काय ग शितले, अजिंक्य के बारे में कुछ पता चल गया क्या? म्हणजे हे सांगायला बोलवलंयस का? नाही, माझ्याबद्दलच बोलायचं होतं. तुझ्याबद्दल? घरातल्यांनी अजिंक्य परत येणार नाही असंच ठरवलंय, पण मी नाही. मी एक निर्णय घेतलाय, तोच तुम्हाला सांगायचा होता. कसला निर्णय? मी आर्मीत जायचा निर्णय घेतलाय. काय? अगं शीतल, हे आता नवीन काय? ये क्या नया नाटक आहे शितले? अगं अर्जुन अजून लहान आहे आणि तो मोठा होईपर्यंत त्याला तुझी म्हणजे आईची गरज आहे. एक तो पहले से अजिंक्य के साथ ये सब हुआ है, अब तो ऐसी बात कर रही है. अजिंक्य संग काय बी झालेलं नाही. ते सुखरूप जिवंत आहेत हे पक्क माहितीये मला. पण अगं तुला आर्मीत जावं असं का वाटतंय? खरं तर यांच्याच मनात असावं असं वाटतंय मला. अर्जुन जेव्हा पोटात होता का नाही, तेव्हा मुलींसाठी भरती निघाली होती. सगळ्यात आधी मला फोन करून बोलून दाखवलं होतं यांनी. त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या बोलण्यातनं कायम असंच वाटायचं. ते गेल्यानंतर लई दिवसांनी माझ्या मनात विचार आला होता, पण तेव्हा मन कच खात होतं. पण आता नाही. आता असं वाटतंय की त्यांच्या माघारी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. अगं उगाच भावनिक होऊन काय तर निर्णय नको घेऊ. अगं लग्न झाल्यावर आपल्यावर 2 कुटुंबाची जबाबदारी पडते. हे काय मी तुला सांगायला हवं का? अगं आणि इकडं तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? आणि त्या घरच्यांनी तर तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. ना तुझा हा निर्णय नाही पटणार. अगं तुझी इथं लई गरज आहे आणि आजा नाही तर अजूनच आहे. आणि घरी अजून बोलली नाहीस काय? त्यासाठीच तर मी तुम्हाला इथं बोलवलंय. म्हणजे माझा निर्णय झालाय आणि तो घरातल्यांना सांगण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. अगं पण मी विचार केलाय, सगळ्याचा एकदम नीट विचार केलाय. मला यांचे शब्द आठवले. हे म्हणायचे, एका फौजीला कायम आयुष्यात 2 गोष्टींमधनं एक गोष्ट निवडायला लागते. आणि नेहमी होतं असं की जी गोष्ट पहिल्यांदा निवडायला लागते ना, तीच गोष्ट अवघड असते. कारण ती गोष्ट देशहितासाठी असते. एका फौजीसाठी कायम देशच महत्वाचा असतो आणि नंतर बाकी सगळं. त्याआधी मला हे सगळं सांगायचं का नाही, तेव्हा मी नुसतं ऐकत बसायचे. पण आता मला त्याचा खरा अर्थ कळतोय, खरा अर्थ जाणवतोय. मी काय हे भावनेच्या भरात बोलत नाही. असं म्हणतात, कठीण प्रसंगात आपल्या घरातल्यांपेक्षा आपले मित्र आपल्या बाजूने विचार करतात, आपल्या पाठीशी उभे राहतात. हे बघा, मला माहितीये माझा निर्णय काय चुकीचा नाही. फक्त घरातल्यांना समजवण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. आता तू म्हणतेस तर बघ बाय, म्हणजे मी काय तुझ्या विरोधात नाही, पण मला हे सगळं पटतंय असं पण नाही. इतक्यात असं झालं, आजाचा अजून पत्त्या नाही. 5 महिने झालं आणि तू जायचं म्हणजे. शितले, एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. तुझा आजावर लग्न झाल्यावर तू आर्मी बद्दल बोलायचीस तेव्हा तुझ्या डोळ्यात वेगळीच चमक होती. मला असं वाटायचं की तुला आर्मी आवडती, पण मला वाटायचं की आजा आहे म्हणून. पण आता मला कळलंय, तुझी लय मनापासून इच्छा आहे ना, तर मी आहे तुझ्या संग. माझा निर्णय झाला आणि तो पक्का आहे. फक्त तुम्ही बरोबर राहा.